How is the Josh? The managing trustee of SMBT, Dr. Harshal Tambe, Dean of the colleges, principals, professors, teaching, non-teaching staff, and my dear young students. It's indeed a privilege to be amongst you on this occasion. मी आडवळणातून या परिस्पर्श झालेल्या कैंपसकडे येत होतो. विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रिकॉर्ड तोड़ देते हैं. 2014 मध्ये इनोव्हेशन इन हेड, कंपॅशन इन हार्ट, पॅशन इन द बेली अँड विजन इन द आईज. डोक्यामध्ये नाविन्यपूर्णता, या हिली आणि ट्रायबल एरियातील लोकांसाठी असणारं कंपॅशन, पोटामध्ये एक पोटतिडीक आणि डोळ्यामध्ये एक विजन घेऊन इथल्या ट्रस्टीजनी हे स्वप्नवत कॅम्पस उभा केलेलं आहे. अशा ठिकाणी ज्यावेळेला काळी कसदार जमीन, चांगला सूर्यप्रकाश, चांगलं खत पाणी विद्यार्थ्यांना मिळतं, तर ती अशी रुजतात, अशी उमलतात, अशी फुलतात की त्यांच्या समोर मोठमोठ्या शहरात फुलणारे कमळ, मोगरे, गुलाब, डॅफोडिल सगळे फिके पडून जातात. या कॅम्पसमध्ये this is rather I saw the whole hospital. It's rather a temple which strives for professional excellence, personal growth, to cherish values and ethics amongst you. तुम्हाला physically fit, mentally alert and spiritually high. A quest I had heard one doctor speaking. ते म्हणाले की व्हॉट इज द हायेस्ट लेवल ऑफ प्रोफेशनलिझम वेन युअर जॉब बिकम्स मिनिंगलेस. ज्यावेळेला तुमचं काम हे मिनिंगलेस होऊन जातं, तोच आपला व्यावसायिकपणामधला सर्वोच्च बिंदू असतो. ज्यावेळेला डॉक्टर डिसीज फ्री सोसायटी तयार करण्यासाठी प्रयत्न करतो, ज्यावेळेला ॲज अ पोलिसमन मी ज्यावेळेला समाजातला क्राईम नष्ट, युटोपियन कॉन्सेप्ट आहेत, पण ज्यावेळेला समाजातला क्राईम नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतो, त्यावेळेला तो प्रोफेशनलिझमचा सर्वोच्च बिंदू असतो. आणि भगवद्गीतेमध्ये क्रिया आणि कर्म या दोन प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. क्रिया म्हणजे रोज आपण उठतो, जेवतो, प्रातर्विधी करतो, व्हॉट एव्हर सगळ्या गोष्टी ज्या मुलांना शिकवतो, सगळे प्राणी मात्र पण तेच करत असतात. पण कर्म हा दुसरा जो कॉन्सेप्ट आहे, दॅट इज विदाउट एक्सपेक्टेशन, विदाउट रिम्युनरेशन, विदाउट रिटर्न्स. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली, जे भगवद्गीतेचं सुंदर मराठीतून निरूपण होतं. पसायदान त्यानंतर लिहिलं. पसायदान म्हणजे प्रसाद आणि दान, सॅक्रामेंट. परमेश्वराकडनं त्यांनी मागणी केली की ही मी भगवद्गीतेचं सुंदर मराठीतनं निरूपण केलेलं आहे, तुम्हाला जर आवडलं असेल तर हा प्रसाद मला द्या. आणि ते काय मागतात? दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जो अंधार आहे तो नष्ट व्हावा, दुष्ट व्यक्ती नष्ट व्हायला नको, त्यातली दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी, सत्सद विवेक बुद्धीचा स्वर्ग जगाला दिसावा, सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, विश्व बंधुत्व निर्माण व्हावं, हे स्वप्न ते पाहतात. आणि अशाच पद्धतीचं स्वप्न या दुर्गम भागामध्ये या विजनरीने पाहिलेलं आहे. आणि एवढे तरुण डॉक्टर हर्षल, त्यांचं विजन जे आहे, कॅथलॅब पाहिली, तुमचा ICU पाहिला, तुमच्या रेडिओलॉजी डिपार्टमेंट पाहिलं, तुमचे सगळे वॉर्ड्स, जो टिपटापपणा आहे, जो प्रोफेशनल स्टाफ आहे, सगळं कमेंडेबल आहे, सल्यूट करण्यासारखं आहे. त्यामुळे मी खरंच अभिनंदन करतो. खूप छान कविता आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी.
वेड्यापिशा ढगांकडून वेडेपिशे आकार घ्यावे आणि रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. पॉझिटिव्हिटी, ऑप्टिमिझम. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेलेशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. डिवोशन, डेडिकेशन. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि एक दिवस घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. ही परंपरा आहे जी तुमच्याकडं उद्याचे तुम्ही डॉक्टर्स आहात, फार्मसी, आयुर्वेदा, सगळ्या फील्ड प्रोफेशन मधली विद्यार्थी या ठिकाणी आहेत. त्यामुळे मोठी जबाबदारी घेऊन तुम्ही चाललेले आहात. आता मी या निमित्तानं जे कार्यक्रम आहेत सगळे तुमचे कल्चरल बोनांजा आहे आणि आज माझ्या सगळ्या बहीण भावांना मी हॅपी व्हॅलेंटाईन्स डे करतो. त्यामुळे तुमचा आज उन्माद, उत्साह सगळाच भारी असणार आहे. त्यामुळे मी काय फार त्याच्याबद्दल बोलत नाहीये. पण मोठा भाऊ म्हणून आजकाल 23 वर्ष, लास्ट 23 years आय एम इन द पोलीस सर्व्हिस. 4 जिल्ह्यांचा SP म्हणून काम केलेलं आहे. अख्ख्या मराठवाड्याचा IG होतो, पश्चिम महाराष्ट्राचा IG होतो, पश्चिम आणि दक्षिण मुंबईचा ॲडिशनल आणि डेप्युटी पोलीस कमिशनर होतो, अँटी करप्शन ब्युरोचा मुंबईचा चीफ होतो. त्यामुळं गेली 23 वर्ष ऊन आणि पावसाळे दोन्ही तुमच्यापेक्षा जास्त अनुभवलेले आहेत. त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला मोठा भाऊ या नात्यानं सांगणं मला माझं कर्तव्य वाटतं. कारण माझा जर्नी, आता मी 47 year old आहे, पण 47 किलोमीटर्स न थांबता न थकता धावू शकतो. तुमच्यातल्या बऱ्याच रनर्स बरोबर कॉम्पीट करू शकतो. कारण मी माझे मसल्स, लिगॅमेंट्स, टेंडन, जॉईंट्स गेले 23-24 वर्ष त्या पद्धतीनं ट्रेन करत आहे. तर माझा जो 23 वर्षाचा प्रवास फ्रॉम अ रुरल बॉय टू IPS आणि त्यानंतरचा प्रवास, त्यातनं काही धडे जे शिकतोय आणि जे समाजात पाहतोय. कारण समाजातले चॅलेंजेस 6 दिवसापूर्वीच हिंगणघाटची ताई आपल्याला सोडून गेली. राईट फ्रॉम फिमेल फिटिसाइड टू अडोलसंट एजमध्ये असणारे असू देत, लग्न झाल्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स असू देत, ॲसिड अटॅक्स असू देत, रेप, सेक्शुअल असॉल्ट्स, हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस, ही आमच्या माता भगिनी जी असणारी दुःख असतील, त्यापासून कास्टिझम, कम्युनलिझम, रिजनलिझम, परोकियनिझम, पॅरोकियानिझम, एक्स्ट्रीमिझम, टेररिझम, नक्षलिझम, इतके इझम चारी बाजूनं गोल गोल फिरतायत आणि त्यातली चॅलेंजेस असोत. त्या अनुषंगानं काही गोष्टी उद्याच्या भविष्य काळासाठी सिद्ध होताना, कारण कालच मी 3 चाइल्ड पोर्नोग्राफीचे गुन्हे दाखल केले आणि त्यात 18-19 वर्षाचीच मुलं जी विद्यार्थी आहेत ती प्रायमा फेसी दिसून येत आहेत. 18 मुलांची यादी ही नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोनं इन्व्हेस्टिगेट करून फेसबुकच्या मेसेंजरमधून एकमेकाला चाइल्ड पोर्नोग्राफीच्या क्लिप्स पाहिलेल्या होत्या आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन आपल्याला माहिती आहे की एका NGOच्या माध्यमातून झालं. ती लिस्ट नाशिकच्या विद्यार्थ्यांची पाठवलेली आहे. ती आता येऊन हताशपणे, हतबलपणे पॅरेंट्ससह येऊन मुलं आपलं हेल्पलेसनेस व्यक्त करत होती. कारण आता रेकॉर्ड तर तयार होणार, आयुष्यात पुढं काय करायचे हे प्रश्नचिन्ह तयार होणार. तर या अनुषंगाने आज टीन एजमध्ये शैशवेभ्येन विद्यानाम यौवने विषयशीना वार्धक्ये मुनिवृत्तीनाम योगतांते तनुत्यजाम. आयुर्वेदाची मुलं आहेत त्यामुळे खास करून सांगायला हरकत नाही आहे. या तुमच्या कुमार वयामध्ये 21-22 वर्षापर्यंत अभ्यासाशिवाय पर्याय नाही. नंतर लग्न झाल्यानंतर सगळ्या विषयांचे भोग घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मुनिवृत्ती आणि नंतर योगाच्या माध्यमातून तनुचा त्याग अशा पद्धतीचं काहीतरी संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे. पण ज्या गोष्टी ज्या वयात प्री फ्रंटल कॉर्टेक्स आपला डेव्हलप होत असतो 14 ते 18, ज्याला सत्सत विवेक बुद्धीची जाण येत असते, चांगलं वाईट कळायला थोडासा उशीर होत असतो, रॅशनेस आपल्या रगारगात असतो आणि त्याच वयात जर काही चांगलं केलं तर प्रचंड चांगलं होतं आणि वाईट केलं तर खूप वाईट होतं. एखाद्या व्यसनाच्या आहारी आपण गेलो, ड्रग्सच्या आहारी गेलो तर सेंट्रल नर्वस सिस्टमचा एकदा ताबा त्या ड्रग्सनी घेतला की मग कुठलंही कृष्णकृत्य, कुठलाही क्राईम करायला मग आपण मागं पुढं पाहत नाहीये.
पण चांगलं केलं तर आपल्याला माहित आहे की 15व्या-16व्या वर्षी छत्रपती शिवरायांनी सह्याद्रीच्या कड्या कपारींना शेले पागोटे बांधले आणि स्वराज्याचं नंदनवन घडवलं. त्याच वयामध्ये रिव्होल्यूशन, क्रांती घडवून आणली. पण त्याच वयामध्ये आज स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर 5 वर्षाचा गेल्या क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा जर अभ्यास केला तर त्यात 5 वर्षात 7530 बलात्काराचे गुन्हे आपल्या राज्यामध्ये दाखल झाले, ज्यातले 2230 म्हणजे 35% विक्टीम हे 14 ते 18 या 4 वर्षाच्या स्पॅन मधलेच आहेत. म्हणजे 35% विक्टीम या 4 वर्षाच्या स्पॅन मधले आहेत. त्यामुळे ही आमची पुढची पिढी जपणं, तिला सांभाळणं, त्याला योग्य पद्धतीनं ग्रूम करणं हे खूप महत्त्वाचं चॅलेंज आहे. आणि त्या चॅलेंजेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज आता जे आपल्या हातात इन्स्ट्रुमेंट आहे ते आहे स्क्रीन टाइम. आपला किती आहे, आपण काय पाहतोय आणि कशा पद्धतीनं त्या सोशल मीडियाच्या आहारी जातोय याचाही विचार होणं आवश्यक आहे. तर आय बिलॉंग टू अ व्हेरी स्मॉल विलेज. पण 1996-97चा आता माझ्या मित्रांनी ओळख करून देताना सांगितलं की मी 3 पदावरती माझी निवड झाली. म्हणजे 12 परीक्षा, प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू 12 परीक्षा सलग मी एका वर्षात पास होत गेलो आणि 3 पदावर निवड झाली. तो एकटाच नव्हतो, तर माझ्यावर आम्ही 3 जण टोटल एका गावात नव्हतो. ज्यावेळेला मुंबईसारख्या शहरातनं एकही जण नव्हता, त्यावेळेला आम्ही आमच्या छोट्या खेड्यातले 3 जण IAS, IPS आणि IFS मध्ये होतो. आनंद पाटील माझा भाऊ, तो आता तामिळनाडूमध्ये राज्यपालांचा सचिव आहे. सुगंध चौगले अँबॅसिडर टू घाना गव्हर्नमेंट, घाना देशाचा तो आता अँबॅसिडर आहे. आणि मी नाशिक शहराचा पोलीस कमिशनर आहे. 3 मित्रांनी केलेला प्लॅन होता, ट्रॅप होता. प्लॅनिंग म्हणजे काय? डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेन टू डू अँड हू इज सपोज टू डू इट फॉर यू. तर तुमच्या वयाच्या स्टेजमध्ये किलिंग इन्स्टिंक्ट, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द त्यावेळेला ठेवली. पेकाट मोड येतोपर्यंत, बुडाला फोड येतोपर्यंत अभ्यास केला. आणि तो जो स्पॅन होता, म्हणजे 16व्या वर्षी निर्णय घेतला आणि 23व्या वर्षी IPS मध्ये निवड झाली. तो प्लॅन होता, तो सिस्टमॅटिक ठरवलं होतं. गोल होतं ना, ते स्मार्ट होतं, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड. आणि मग एकदा गोल ते सेट केलं की मग अराइज, अवेक, स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. स्वामी विवेकानंद म्हणतात त्या पद्धतीनं, इफ वी रेस्ट वी रस्ट. मध्ये खूप आमिषे येतात, डिस्ट्रॅक्शन्स असतात. ती हनुमानजींची गोष्ट आहे ना की त्यांना 800 मैलाचं अंतर पार करून सीता मैला ते अंगठी द्यायची असते. आणि त्यावेळेला पहिल्यांदा मेहनत पर्वत लागतो. मेहनत पर्वतावर अप्सरा, गंधर्व सगळे फळफळावळ घेऊन या आराम करा म्हणून त्यांना आवाहन करतात. पण त्यांना थांबायचं नसतं, कारण तो विवेक आणि चतुर्थ हा बरोबर घेऊन ते मार्गक्रमण करायचं आहे. द वुड्स आर लवली, डार्क अँड डीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. मी कुणाला तरी शब्द दिलेला आहे, प्रभू रामचंद्राला शब्द दिले, मी थांबणार नाही आहे. त्या आकर्षणावर विजय मिळवला आणि पुढं चालले. पुढं सुरसा नावाची सर्पमाता होती, तिनं जबडा पसरलेला होता, मोठीच्या मोठी. हनुमानजीला म्हटली की तुला मी खाऊन टाकणार आहे, माझ्या जबड्यात तुला यावंच लागेल. ते म्हणाले ही अंगठी देऊन परत येतो मग खा. नाही, जबड्यात यावं लागेल. आपल्याला माहिती आहे की हनुमानजी शेपूट लांब होते, ते मोठे मोठे होतात, तसे ते मोठे झाले. तिलाही आपला जबडा उलगडावा लागला आणि ते एकदम सूक्ष्म म्हणजे छोटे झाले आणि पटकन जबड्यात जाऊन परत बाहेर आले. म्हणजे शब्द दिलेला पूर्ण केला. ती सर्पमातेला म्हटले की मी आता जो तुझ्या जबड्यातनं आलो ना, मला आता सोडावं लागेल. ती प्रसन्न झाली आणि तिथनं ते पुढं चालले. याचा अर्थ एवढा छोटा नाही, आयुष्यात कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं ते कळलं पाहिजे. कधी कठोर व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं ते कळलं पाहिजे. आपल्या छोट्या छोट्या स्वार्थासाठी, आपल्या छोट्या छोट्या युगोंसाठी आपण आपले संबंध आईवडिलांशी खराब करतो, भावा बहिणींशी खराब करतो, मित्रांशी खराब करतो. आणि पुढं सिनिका नावाची जेलसीचं प्रतिनिधित्व करणारी एक राक्षसीन होती.
ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सहवीर्यम करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. मे गॉड accept us both together. May God protect us both together. Let our learning be ever fresh and let us not hate each other. Hatred, jealousy हे आपल्या अधोगतीचं मुख्य कारण आहे. देअर इज इनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल एव्हरी सिंगल इंडिव्हिज्युअल्स नीड, बट देअर कॅन नेव्हर बी एनिथिंग विच विल फुलफिल सिंगल इंडिव्हिज्युअल्स ग्रीड. हे ग्रीड हे पण आपल्या अधोगतीचं कारण आहे. तर या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सवरती, अडथळ्यांवरती विजय मिळवत पुढे गेलो. कारण त्यावेळेला मुंबईमध्ये गेलो, आता माझ्या मित्रानं सांगितलं तसं राहायची सोय कुठंच नव्हती. सर्वंट क्वार्टर शोधत होतो. ज्या IAS IPS अधिकाऱ्यांसाठी 10 बाय 10च्या रूम होत्या तिथंही राहण्याची सोय झाली नव्हती. आमदार निवासात पत्र्याची पेटी की ज्याच्यात काही पुस्तकं आणि 1-2 जीन्स आणि 3-4 गोलगळ्याचे टी-शर्ट एवढंच घेऊन गेलं तर मुंबईला गेलेलो होतो. आणि फ्रस्ट्रेशन, संध्याकाळच्या वेळेला मरीन ड्राईव्हवर मावळता सूर्य बघून डोळ्यातून अश्रू गळायचे. आई वडील, माझे वडील 4थी शिकलेले, आई 2री शिकलेली, शेतकरी कुटुंब, कुठनं पैसे देणार, ते किती दिवस सांभाळणार. शेती आई त्यातली निम्मी विकून टाकली. पण माझे वडील म्हणजे पैलवान गडी, त्यामुळे मला अगदी लहान असताना त्यांच्या दंडावर डोकं ठेवून झोपवायचे आणि म्हणायचे की भावड्या फौजदार झाला पाहिजेस, मामलेदार झाला पाहिजे. त्यांना काय माहित IAS IPS ते खूप पुढचं स्वप्न आहे, पण ते फौजदार मामलेदार गावाकडे दिसतो ना, ते झाला पाहिजेस. आणि ज्यावेळेला मग पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की ही अजून मोठी परीक्षा द्यायला लागलाय, त्यावेळेला मला एक पोस्ट कार्ड लिहायचे न चुकता. आणि त्याला त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या कधी लिहायचे नाहीत. ते मराठीतनं सगळं व्यवस्थित चाललंय, तुला व्यवस्थित चाललंय का बाबा. कारण डिलाय रोडची मी गाववाल्यांची रूम बघायचो, त्यात एका ओळीनं सगळे मिलमध्ये काम करणारे आमचे भाऊबंद 30-40 जण झोपलेले असायचे. भीती वाटायची कधीतरी आपला 31वा नंबर लागतोय का. आणि त्यावेळेला ते लिहायचे की भावड्या माझे डोळे मिटायच्या आधी तुला कलेक्टर म्हणून लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं मला पाहायचं आहे. अनेक मोटिवेशनची पुस्तकं वाचली, पण माझ्या ज्या कमी शिकलेल्या बापाच्या स्वप्नासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे, पोटाला चिमटा काढून ते माझ्यासाठी पैसे पाठवत आहेत, हे जे स्वप्न होतं त्यांचं ते पूर्ण करण्यासाठी मग अभ्यास केला, प्रयत्न केला. ट्रस्ट युअरसेल्फ, तुमच्यावर स्वतःवर विश्वास ठेवा. अपयशाला यशाची पहिली पायरी करा. नकारात्मक गोष्टीपासून, नकारात्मक वस्तूंपासून दूर राहा. हार्डवर्क, हार्डवर्क आणि हार्डवर्क हाच एक पर्याय है. एफर्ट्स, एफर्ट्स, एफर्ट्स. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखराता है. आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई ये देखो और सुधार करो. जब तक सफल न हो चैन नींद सब त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यामुळे त्या 95-96ला, त्याच्या अगोदर तर फाउंडेशन खूप चांगल्या पद्धतीनं घट्ट केलेलं होतं. कारण जवळजवळ 2000 मार्कांची लेखी परीक्षा, प्रिलिम्स 6-7 लाख मुलांतनं पहिल्यांदा यायचं 50,000, प्रिलिम्समधनं 50,000तनं परत 2000 मध्ये यायचं आणि 2000 मधनं पहिल्या टॉपर 100-200 मध्ये यायचं. म्हणजे जेणेकरून IAS आणि IPS मध्ये, कारण जवळजवळ 28 वेगवेगळ्या पोस्टसाठी ही एक्झामिनेशन असते, 700-800 पोस्ट असतात. पण तो सापशिडीसारखा खेळ आहे. अगदी इंटरव्ह्यूतनं परत आपण रिव्हर्स 6 लाख मध्ये जाऊ शकतो ना. त्यामुळे हे अप्स अँड डाऊन्स, त्यासाठी फक्त आणि फक्त कष्ट, आणि ते स्मार्ट कष्ट. Failure is never fatal, success is never final. It's the courage to continue which counts. एक खूप छान कविता आहे मोटिवेट करणारी, विकास बंसल नावाच्या कवीनं लिहिलेली आहे की मुट्ठी भर लेकर कुछ सपने भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान कई कुछ कर जाए कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, मेरी हद रोशन करने से तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसको नदियों ने सींचा है. मी त्या मातीतला वृक्ष नाही ज्याला नदी रोज पाणी घालते. बंजर माटी में पलकर मैंने मृत्यू से जीवन खींचा है. मैं पत्थर पर लिखी इबारत हूं.
मैं पत्थर पर लिखी इबारत हूं, तुम शीशे से कब तक तोड़ोगे, मिटने वाला मैं नाम नहीं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. आणि सगळ्या टीका टिप्पणी कॉमेंट्स सगळ्या पॉझिटिव्हली घ्यायच्या असतात, इष्टापत्ती म्हणून घ्यायच्या असतात. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है. मैं सागर से भी गहरा हूं, मैं सागर से भी गहरा हूं, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. झुक झुक कर सीधा खड़ा हुआ, अब फिर झुकने का खौफ नहीं, अपने ही हाथों बना स्वयं, तुमसे मिटने का खौफ नहीं. दैवायतम तू कुले महायतम तू पौरुषम. कोणत्या कुळात जन्म घ्यावा हे तुझ्या हातामध्ये नाही, परंतु पुरुषार्थ काय दाखवणं तुझ्या मनगटामध्ये आहे ना. छत्रपती शिवरायांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच आपल्याला दाखवलेलं आहे. तुम हालातों की भट्टी में जब जब भी मुझको फेंकोगे, तप तप कर सोना बनूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे. त्यामुळे प्लॅन करायचा आहे. आपल्या आयुष्याचा ब्लूप्रिंट आहे ना, तो ठरवण्याची हीच वेळ आहे. तो सॉलिड असला पाहिजे, मिनिंगफुल असला पाहिजे. आय एम समबडी, मी आहे, माझ्या जगण्याला, माझ्या बोलण्याला, माझ्या इथं राहण्याला, अस्तित्वाला काहीतरी अर्थ आहे. देर इज मिनिंग टू माय लाईफ. माझ्या जीवनाला काहीतरी अर्थ आहे, हे आपल्या डोक्यात पक्क असलं पाहिजे. त्यात डिग्निटी आणि सेल्फ रिस्पेक्ट याच्यावर कधी कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. इफ आय कांट फ्लाय आय विल रन, इफ आय कांट रन आय विल वॉक, इफ आय कांट वॉक आय विल क्राउल. पण त्या प्रोफेशनल एक्सलन्स, त्याच्या दृष्टीनं माझी वाटचाल कशी राहील हे डोक्यात पक्क असलं पाहिजे. मला मुलाखतीत शेवटचा प्रश्न सुरेंद्रनाथ, लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ, त्यावेळचे यूपीएससीचे चेअरमन, त्यांनी विचारला होता की विश्वास इस दुनिया में क्यों आया. कन्फ्यूज करणारा प्रश्न होता. माझं मराठी माध्यम होतं. मी क्षणभर पॉज घेतला, कारण मी स्वतः नाही आलो, माझे आई वडील घेऊन आले ना या दुनियेमध्ये. पण मी पॉज घेऊन माझ्या आयुष्याची प्रेरणा देणारी एक कविता आहे, ती कविता म्हणून दाखवू का म्हणून परवानगी घेतली आणि ती कविता म्हणून दाखवली, जी माझ्या आयुष्याचा पर्पज असू शकते. टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबीटेबल फो, ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही त्याला जाऊन मला हरवायचं आहे. टू रन वेअर द ब्रेव डेअर नॉट टू गो, to love the pure and chaste from afar, to bear that unbearable sorrow, to try when your arms are too weary. माझे हात, पाय, बाहू, शरीर सगळं थकलंय, त्यावेळेला मला एव्हरेस्ट गाठायचं आहे आणि त्यावेळेला एक एक पाऊल मला त्या दृष्टीने टाकायचं आहे. To reach that unreachable star, this is my quest to follow that star. No matter how hopeless, no matter how far, to fight for the right without questions, without pause, to be willing to march into the hell for heavenly cause. मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, त्यावेळेला कोणताही प्रश्न विचारायचा नाही, कोणताही थांबा घ्यायचा नाहीये. माझी नरकात जायचीही तयारी आहे, मात्र त्यासाठी असणारं कारण स्वर्गीय असलं पाहिजे. त्या आयुष्यातलं कारण सापडणं आहे ना, ते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचं आहे त्यात गिव्ह समथिंग बॅक टू द सोसायटी. समाजाला आपण देणं लागतो आणि त्यासाठी प्रोॲक्टिव्ह राहायचं आहे. डोक्यामध्ये नेहमी ते एंड असला पाहिजे, मला काय करायचं आहे, माझं मला आई वडील माझे कसा मुलगा म्हणून अभिप्रेत करतील, माझे मित्र माझ्या पाठीमाग मी उपस्थित नसताना माझ्याबद्दल काय बोलतील, समाजानं मी गेल्यानंतर करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास चाऱ्या, शेवटचा निरोप घेताना स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. माझ्या आयुष्याचा ग्राफ असेल, तो कसा असेल, तो मिनिंगफुल राहील का, त्यात कुठल्या गोष्टीला महत्व आहे, हे ठरवण्याचा हाच काळ आहे. त्यामुळे आता माझी ओळख करून देताना 26/11चा प्रसंग सांगितला. ज्या प्रसंगानं मला अंतर्बाह्य बदलून टाकलं, ते 59 तास, त्याच्या अगोदरचा मी आणि नंतरचा मी, याच्यात फरक होता. मुंबईची सायकी सुद्धा बदलली. पण मी प्रत्येक गोष्ट सिन्सिअरली घेत होतो. त्यामुळं प्रधान कमिशन राम प्रधान युनियन होम सेक्रेटरी होते, अम्बॅसेडर पण होते ते, आणि बालचंद्र हे रॉचे सिनियर ऑफिसर, IPS ऑफिसर, त्यांनी आमची चौकशी केली. पोलिसने ॲक्शन कशा घेतल्या, प्रोॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह, आणि त्या दोन्हीमध्ये आमच्या टीमचं त्यांनी भरभरून कौतुक केलं. त्याच्या पाठीमागं होमवर्क होतं, जे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक सिग्नल येणारा आम्ही सिन्सिअरली घेत गेलो
आणि स्टेप्स टाकत गेलो. 15 ऑगस्टला मी माझ्या अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं होतं की अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भाने जेवढ्या सूचना येतात त्या आपण खूप कॅलसली आणि कॅज्युअली घेतो. आपली त्यामुळे एक दिवस लांडगा आला रे आला अशी परिस्थिती झाल्यास नवल नाहीये. त्यामुळे अमेरिकेत जशी ब्रोकन विंडो सिस्टम असते की प्रत्येक येणारी खिडकीची काच फुटली तरी येणारी सूचना आहे ती टेररिस्ट अटॅक आहे म्हणून त्याला रिॲक्ट करायचं विथ लॉट ऑफ रिहर्सल, विथ लॉट ऑफ प्रिपेअर्डनेस. आणि खरंच त्या रात्री 10 लांडगे आले आणि 166 निरपराध लोकांचे जीव घेऊन गेले. त्यात आमचे अधिकारी शहीद झाले. मला आठवते कारण 9:40 अतिरेकी ताजमध्ये घुसले आणि 9:51 मी आणि माझा बॉडीगार्ड अमित खेतले, आमच्याकडे पिस्टल होत्या, अतिरेक्यांकडे AK-47, 6 डबल मॅगझिन, 550 ते 600 AK-47चे राऊंड, 20 ते 25 ग्रेनेड, एक ॲडिशनल पिस्टल विथ 100 राऊंड्स आणि 8 किलोचा RDXचा बॉम्ब, असे 4 अतिरेकी ताजमध्ये होते. आणि 9:51 मी पाठीमागच्या गेटनी त्यांच्या पाठीमागं घुसलो आणि 10:03 त्यांच्यावरती 3 फैरी झाडण्यात आम्हाला यश मिळालं की ज्याच्यामुळे ते क्रिस्टल हॉलमध्ये जाऊ शकले नाहीत कारण तिथं लग्न चालू होतं. आणि त्या काउंटर फायरमुळं त्यांना सेफ पोझिशन घ्यावी लागली आणि त्यासाठी आमच्या टीमला राष्ट्रपतींचं शौर्य पदक देण्यात आलं. पण त्याच्या अगोदर ज्यावेळेला स्विमिंग पूलच्या जवळ डेड बॉडीज होत्या, रक्ताच्या थरोळ्यात लोक होते, त्यावेळेला खात्री होती की आपण इथं शहीद होणार, हीच आपली शेवटची भूमी आहे. माझ्या बॉडीगार्डला 3 गोळ्या लागल्या. माझ्यावर आलेला राहुल शिंदे त्या ठिकाणी शहीद झाला. त्या कवितेतल्या शेवटच्या ओळी ज्या आम्ही त्या पॅनलला सांगितलेल्या नव्हत्या त्या अशा होत्या, ती युद्धातल्या सैनिकाची कविता आहे. आय विल बी ट्रू टू दॅट ग्लोरियस क्वेस्ट when my heart will lie peaceful and calm, when I'm led to my final rest and the world will be better for this, that one man scorned and covered with scars still strove with his last ounce of courage to reach that unreachable star. माझे जखमांनी भरलेलं शरीर असेल त्यावेळेला एकच शब्द, डिग्निटी न आलेला मृत्यू, डेथ विथ डिग्निटी, त्याचं मला आकर्षण आहे. देशासाठी मरायचं मला आकर्षण आहे. दुनिया में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. नोटों में सिमटकर सोने में लिपटकर मरे हैं कई मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. त्यामुळे प्रेम असलं पाहिजे ना. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला यांच्यासारखं पण प्रेम असलं पाहिजे. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते अरब मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. आरजू कुछ भी नहीं है, आरजू बस यही है, रख दे कोई खा के वतन मेरे कफन में. तुकाराम ओंबाळे साहेब 55 वर्षाचे आमचे ASI कसाबच्या 6 गोळ्या आपल्या पोटात घेतात आणि एका लाठीनिशी त्याला भेटतात आणि ती पकड ढिली होऊ देत नाहीत. एक जिवंत अतिरेकी पकडला जातो. हे कमिटमेंट आहे. त्यामुळं समाजासाठी आपण देणं लागतो हे खूप महत्वाचं आहे. रामजी पांगेरा ज्यावेळेला कनेरगडाच्या लढाईत धारातीर्थी पडले त्यावेळेला छत्रपती शिवराय सोन्याच्या मुद्रा घेऊन त्याच्या वडिलांना भेटायला गेलेले होते. 21 वर्षाचा आपला तरणा बांड पोरगा स्वराज्यासाठी कामी आला. त्यावेळेला त्या सुवर्ण मुद्रा पाहून आपल्या रिटायरमेंटचं काहीतरी भलं होईल असा विचार केला नाही त्या रामजी पांगेराच्या वडिलांनी. ते कशापायी सुवर्ण मुद्रा, माझा पोरगा स्वराज्यासाठी कामी आला, हे काय कमी झालं काय? स्वराज्यासाठी देणाऱ्याची आमची औलाद आहे, घेणाऱ्याची आमची औलाद नाहीये. आणि मग शेतात काम करणारा दुसरा 18 वर्षाचा तरणबाण तरुण मुलगा त्याला बोलून घेतलं. तो धावत पळत आला. त्यावेळेला छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये त्याचा हात दिला आणि म्हणाले अजून 7-8 पोर असती तर सगळीच्या सगळी दिली असती स्वराज्या पायी. आता एकच पोरगा आहे ते घेऊन जावा स्वराज्यासाठी. त्यामुळे ही आपल्यातली कमिटमेंट. छत्रपती शिवाजी कुणाला म्हणायचं? जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी. जो 2000 शत्रूंची एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. जो 18 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव नेताजी. जो शत्रूच्या छावणीत एकटा घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी. जो ढाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र करून स्वराज्याचं नंदनवन घडवतो तो छत्रपती शिवाजी.
प्रौढ प्रताप पुरंदर. त्यांना का म्हटलं जातं प्रौढ प्रताप पुरंदर? अ मॅन विथ करेज इज इक्वल टू आर्मी. मॅच्युअर, इफिशियंट आणि प्रोफेशनल. शीला वय, शिक्षण आणि लायकी नसताना कुणाला जवळ केले नाही त्यांनी. कुठलाही किल्ल्याचा, गडाचा सातबारा आपल्या नावावर केला नाही. या स्वराज्याचा मी विश्वस्त आहे, ही भूमिका मांडली. असे आपल्या समोरचे आदर्श आहेत. त्यामुळे आपला जो वेळ आहे अतिशय कन्स्ट्रक्टिव्ह टाइम आहे. तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्हॅलेंटाईन डे दिवशी सांगू नये, पण एखादी चकाकणारी गोष्ट सोन्यासारखी वाटते आणि ते सोनं नसून काच असू शकते. ती काच कधी लागेल, तिची कधी जखम होईल, दोघांसाठी सांगतोय मी. ती जखम कधी चिघळेल आणि आयुष्यात कधी गँग्रीन होईल याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे थोडंसं 16वं वरीस 18वं वरीस धोक्याच असतंय. सांभाळून राहिलं पाहिजे. कारण हे सांगणारं कोणी नाही आहे तुम्हाला. ज्या विषयाबद्दल शाळेमध्ये, कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही, बोललं जात नाही आहे. मी गेल्या वर्षी पश्चिम महाराष्ट्राचा IG होतो, त्याला 146 पोलीस स्टेशन माझ्याकडे होते. 1460 शाळा कॉलेजमधल्या 14,600 विद्यार्थिनींना युथ पार्लमेंटच्या माध्यमातून मी स्टेजवर आणलं आणि जवळजवळ 15 लाख वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ते अटेंड केलं. कारण त्यांना ज्या विषयावर बोलायला पाहिजे, सेक्शुअल असॉल्ट ऑन विमेन अँड चिल्ड्रन, गुड टच, बॅड टच, ड्रग्ज अब्यूज. कारण मी 3 रेव पार्ट्यावर रेड केलेले आहेत. सगळ्या मुलांच्या दृष्टीने मी विलन त्यावेळेला झालेलो होतो, मुंबईत असताना, पुण्यात असताना. भयानक पद्धतीनं वाढणारा सोशल मीडियाचा अब्यूज, सायबर क्राईम. आपल्याला वाटतं एखादा फोटो एकदम 22-23 वर्षाचा हँडसम हंक दिसत असतो, तो कदाचित 50-55 वर्षाचा प्रिडेटर असू शकतो हे आम्हाला माहीत नसतोय. आम्ही कुठेतरी एखादा फोटो कॉम्प्रोमाइज अवस्थेतला किंवा व्हिडिओ एखादा डाउनलोड केला किंवा त्याच्यावर व्हिडिओ चॅट केलं तर ते कधीच इंटरनेटच्या विश्वातनं नष्ट होत नसते. ते आयुष्य उद्ध्वस्त करतं. त्यामुळे या गोष्टी समजावून विद्यार्थ्यांना सांगणं त्या वयामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे थोडेसे कडू डोस मी या निमित्तानं तुम्हाला दिले, कारण माझी जबाबदारी आहे. मैं खाकी हूँ, दिन हूँ, रात हूँ, सांझ वाली बाती हूँ, मैं खाकी हूँ. होली में, रमजान में, आंधी में, तूफान में, देश के सम्मान में अडिग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूँ, मैं खाकी हूँ. तैयार हूँ हमेशा ही तेज धूप और बारिश को हंसकर सहने को, सारे त्योहार भीड़ के साथ मनाने को, कभी पत्थर और कभी गोली भी खाने को. मैं बनी दूजी माटी हूँ, मैं खाकी हूँ. विघ्न विकट सहकर भी सुशोभित सज्जित भाती हूँ, मुस्काती हूँ, इठलाती हूँ, वर्दी में गौरव पाती हूँ, मैं खाकी हूँ. तम में प्रकाश हूँ, अंधेरे में प्रकाश हूँ, कठिन वक्त में आस हूँ, हर वक्त तुम्हारे साथ हूँ. बुलाओ तो दौड़ी चली आती हूँ, मैं खाकी हूँ. आणि शेवटच्या ओळी खूप महत्वाच्या आहेत. भूख और थकान की बात ही क्या, भूख और थकान की बात ही क्या, कभी आहट हूं, कभी चोटिल हूं और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूं, मैं खाकी हूं. त्यामुळं या कल्चरल बोनांजा म्हणजे आयुष्यात मजा केलीच पाहिजे. मी माझ्या आयुष्यात 150 गोल्स ठरवलेले आहेत. म्हणजे मी 30 सेकंद माझ्या भाचीच्या लग्नात नाचलो, बाला डान्सवरती नाचलो म्हणून ते पण फिरवलं लोकांनी. आता काय बोलायचं. नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे. फिटनेस खूप महत्त्वाचं आहे. काही हॅबिट्स खूप महत्त्वाच्या आहेत. त्यात किती वेळ आपण इंटरनेटवरती आहे त्याचं कॅल्क्युलेशन करा. अलीकडचा सर्वे कुठेतरी आला होता की 12वीचं शिक्षण पूर्ण होई तोपर्यंत अमेरिकेतली मुलं साधारण 20,000 तास इंटरनेटवरती आहेत, जे त्यात 1 लाखाच्या वर पोर्नोग्राफी क्लिप पाहत आहेत. त्यामुळे तिथले जे इश्यूज आता खूप सिरियस पद्धतीनं वाढलेले आहेत. ड्रग्सचा अब्यूज असेल, गर्भपात असेल, चाकूसुऱ्यांचा वापर असेल. 1 तास स्वतःच्या फिटनेससाठी द्या, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर आपलं शारीरिक स्वास्थ्य. योगा हा सोपा मार्ग आहे. कदाचित 12-12 सूर्यनमस्कार एक 15-20 मिनिटं त्यासाठी द्या. सगळे पाठीचे, पोटाचे सगळे आजार तुमचे दूर होऊ शकतात. तुम्हाला आता मोबाईलवर खाली बघून हे जवळजवळ कितीतरी किलोची मान स्पॉन्डेलिसिस घेऊन येते काही वर्षांनी. त्याचं बिल नंतर फाडावं लागतं. त्या लाईक्स डिसलाईक्स बघण्याचं असतंय ना, ते सगळंच बिल नंतर 30मध्ये लग्न होत नाही त्यावेळेला फाडावं लागतं. पोरं चांगल्या शाळेत जात नाहीत,
लग्न झालं तरी मुलं असली चांगल्या शाळेत त्यावेळेला बिल फाडावं लागतं. आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना चांगली ट्रीटमेंट आपण देऊ शकलो त्यावेळेला बिल फाडावं लागतं. त्यामुळं आणि क्वेस्ट फॉर नॉलेज, मी IPS झालो त्यावेळेला फक्त BA इतिहास शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मराठी माध्यम, मी MA MBA LLB हे नंतर सर्व्हिसमध्ये आल्यानंतर केलेलं आहे. आणि नंतर गेल्यावर 2 वर्षापूर्वी मी औरंगाबादला IG होतो त्यावेळेला फर्स्ट इयर LLMला तिथं विद्यापीठात पहिला पण आलो, दुसरं वर्ष बदली झाल्यामुळे मला करता आलं नाही. त्यामुळे विद्वत्वंच नृपत्वंच नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्तेची आणि राजसत्तेची तुलना होऊ शकत नाही. राजाची फक्त त्याच्या राज्यामध्ये आदर आणि पूजा होत असते म्हणतात, पण विद्वानाची सगळीकडे पूजा होते. त्यामुळे आपलं नॉलेज, प्रोफेशनल एक्सलन्स, मी माझी रोज कशी ग्रोथ करतोय, फिजिकल, मेंटल, स्पिरिच्युअल, ते सेल्फ ॲक्च्युलायझेशन असते ना मास्लोमधलं, ते सगळं स्वतःचं ॲनालिसिस रोज करत राहिलं पाहिजे. आणि माझ्यात काय प्रगती झालेली आहे, स्वॉट म्हणतात ना, स्ट्रेंथ्स, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स. चीन युद्धशास्त्रज्ञ सुन झूनं लिहिलेलं आहे 511 इसवी सन पूर्व, आर्ट ऑफ वॉर नावाचं पुस्तक लिहिलं होतं त्यानं, की इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. प्रत्येक युद्धात तुमचा विजय निश्चित आहे. इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू डू नॉट नो युअर एनिमी यू विल सफर डिफीट आफ्टर एव्हरी विक्ट्री. एका विजयानंतर पराभव पचवावा लागेल. आणि तुम्हाला स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धात तुम्ही सपाटून मार खाणार हे निश्चित आहे. शत्रू म्हणजे आपलं करिअर, चॅलेंज, एक्झाम्स, त्याचं ॲनालिसिस कायम करत राहिलं पाहिजे. कारण 2000 मार्कांची UPSCची परीक्षा, त्याच्यात जगातल्या कुठल्याही गोष्टीवरती प्रश्न विचारला जातो. एक निबंध 3 तास बसून लिहायचा असतो, 6000 ते 7000 शब्दामध्ये. त्याचं लॉजिकल डेव्हलपमेंट, तुमच्या नॉलेज बरोबर, ते सगळंच महत्त्वाचं असतं ना. त्यामुळे ती ग्रोथ आपली कशी होते, आपण ज्ञानाच्या पाठीमागं कसं लागतोय, कारण हे आत्ता ठरवण्याचं वय आहे. आयुष्य म्हणजे बॅलन्स शीट आहे ना. आपला जन्म म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे. व्हॉट एव्हर कम्स टू अस इज क्रेडिट, व्हॉट एव्हर गोज फ्रॉम अस इज डेबिट, आणि डेथ इज अ क्लोजिंग स्टॉक. आणि सगळ्यात महत्त्वाचं कॅपिटल असेल तर ते आहे कॅरेक्टर, चारित्र्य. आपण जो विचार करतो तेच आपले शब्द होतात. आपण जे शब्द बोलतो त्याच आपल्या ॲक्शन्स म्हणजे कृती होतात. आपण ज्या कृती, 21 दिवस एक कृती करा, हॅबिट होऊन जाते. चांगल्या हॅबिट लागल्या तर चांगलं चारित्र्य घडतं, वाईट हॅबिट लागल्या तर वाईट चारित्र्य घडतं. आणि चारित्र्यावरती आपली डेस्टिनी, भविष्यकाळ अवलंबून असतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर काय म्हटलेले आहेत की वेन देर इज रायचियसनेस इन द हार्ट देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर. वेन देर इज ब्युटी इन द कॅरेक्टर देर इज हार्मनी ॲट होम. वेन देर इज हार्मनी ॲट होम there is order in the nation, and when there is order in the nation there is peace in the world. त्यामुळे PURE, प्युरा नावाचा कॉन्सेप्ट त्यांनी मांडलेला होता, प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरियाज. SMBT हे त्याचं क्लासिक उदाहरण आहे की सगळ्या प्रकारच्या वर्ल्ड क्लास अम्युनिटीज आणि फॅसिलिटीज डॉक्टर तांबे आणि त्यांच्या पूर्ण टीमनी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना देऊ केलेले आहेत. असशी जेते आताच ते काम हातीची सोडू नको, नव्या प्रदेशात धुंडुनी काढीन स्वप्न सुखिया अळसू नको, घरापासची कर्मभूमी ती टाक नांगरुनी पांगू नको. रवींद्रनाथ टागोरांच्या ह्या कवितेतल्या ओळी आहे ते आत्ताच. एक्सप्लोर माझ्यातलं कसं करेल याचा विचार करायचा आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, if you become slave of your own habits, you are dying slowly. If you do not wear different colors, if you do not talk to the people whom you don't know, if you avoid passions and those turbulent emotions which make your eyes glisten and heart beats fast. आणि स्वप्न आणि स्वप्न चेज करायची आहेत, नुसती ती डिक्शनरीसाठी नाही आहेत. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. त्यामुळे तो हौसला, जिद्द, इच्छाशक्तीनं आपलं आयुष्य घडवायचं आहे. आईन्स्टाईननं काहीतरी थेरीज दिल्या आणि जग बदललं ना. एडिसननं काहीतरी ते शोध लावले आणि जगाची स्टाईल बदलून गेली. गांधी, मंडेला यांनी जगाला नवीन फिलॉसॉफी दिली. मिल्टन, टागोर यांनी पोएट्रीची परिभाषा बदलली. झाकीर हुसेननी तबला
रॉजर बॅनिस्टर, एडमंड हिलरी, फिजिकल कॅपॅबिलिटीज, आपल्याला पण तेवढंच आयुष्य मिळणार ना, 70, 80, 90 काय असेल ते. त्यामुळे त्या आयुष्याचा मिनिंगफुल जर्नी, इट्स अ ब्युटिफुल जर्नी, ते मिनिंगफुल बनवायचं आहे. आणि तुमची आत्ताची सुरुवात आहे. टीनएजमधनं आता तुम्ही तरुण वयात जात आहात. त्यामुळे तुमच्या स्वप्नांना जर मूर्त रूप द्यायचं असेल तर हार्डवर्क, पॅशन हे खूप महत्त्वाचं आहे. आय एम शुअर तुम्हाला इथं सगळ्या ॲम्युनिटीज, इन्फ्रास्ट्रक्चर, सगळी इक्विपमेंट्स, सगळ्या फॅसिलिटीज, ग्रेट फॅकल्टी. मी आता पाहिलं की डॉक्टर भट्टाचार्य, डॉक्टर मॅथ्यू, डॉक्टर मेनन हे आम्हाला लीलावती हॉस्पिटल आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मी ज्यावेळेला